काल ना जेवणासाठी टोमॅटोचा सार बनवला होता. प्रत्येकाची टोमॅटोची सार करण्याची पद्धत वेगळी आहे. कोकण साईडला यामध्ये खोबरं वापरतात. मी गॅसवर भांड्यात पाणी घालून टोमॅटो शिजायला ठेवले. परवा शिंगोशी मार्केटमध्ये ज्वारी कणसं मिळाली, ती घेऊन आले होते. ती शिजवून घेणार होते आज. भात करायला ठेवला. टोमॅटो शिजूपर्यंत कणीस कुकरला लावलं. याला मी चिरा वगैरे काही दिल्या नव्हत्या. काही गरज नसते जेव्हा तुम्ही असे उकडून घेता टोमॅटो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट, मिक्सरला कधी टोमॅटोची प्युरी करायची नाही. तर अशा पद्धतीनं टोमॅटो क्रश करून घ्यायचे आणि नंतर रवीनं ढवळून घ्यायचे. एकदा का हे सगळं एकजीव झालं की मग ह्यामध्ये तिखट, मीठ, गूळ, ओलं खोबरं आणि गरम मसाला घालायचा आणि शिजायला ठेवायचं. आज नीरफणसाची कापं पण केली होती. इकडे फोडणी करून घेतली सारासाठी. सारामध्ये घातली ही फोडणी. बघा मस्त सार झाला आणि असाच हवा. याचीच टेस्ट छान लागते. नंतर मी कोबीची भाजी केली. कोबी परवा एका शेतकऱ्याकडं खूप छान मिळाला कोवळा, तर तो असा बारीक चिरून घेतला, फोडणी केली. यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे उडदाची डाळ. मिरची घालून करणार आहे आपण ही भाजी. तिखट घालून पण खूप छान होते. तर छान गुलाबी रंगावर उडदाची डाळ परतून घ्यायची आणि त्यामध्ये हा कोबीज घालायचा. आजचा सगळा स्वयंपाक बिन कांदा लसणाचा आहे. यामध्ये कुठेही मी कांदा किंवा लसूण वापरलेला नाही आहे. त्यामुळे चातुर्माससाठी तुम्ही अशा पद्धतीनं भाज्या करू शकता. उडदाच्या डाळीमुळं कोबीचा जो उग्र वास असतो ना, तो येत नाही. भरपूर ओलं खोबरं वापरलं आहे. कोथिंबीर वापरलेली नाही आहे, कारण मी आणलीच नाही आहे, कारण कोथिंबीर खूप महाग झाली आहे आणि चांगलीसुद्धा नव्हती बाजारामध्ये. तर आजचा मेन्यू होता चपाती, कोबीची भाजी, नीरफणसाचे काप, टोमॅटोचा सार आणि भात. मेन्यू आवडला असेल तर नक्की फॉलो करा.